शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाची दुसरी फवारणी कोणत्या औषधांची करायची व ती केव्हा केली गेली पाहिजे याविषयीचा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हरभरा पिकाची दुसरी फवारणीविषयी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, हरभऱ्याची दुसरी फवारणी आपल्याला कळी अवस्थेत म्हणजे फुल लागलेल्या सुरू झाल्यानंतर करायची आहे. साधारणतः पेरणी झाल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर आपल्याला ही फवारणी करायची असते. आता या फवारणीमध्ये आपण कोणकोणत्या औषधाची फवारणी केली गेली पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं मित्रांनो, कारण सध्याच्या काळात ढगाळ वातावरणामुळे आणि धोक्यामुळे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झालेला दिसून येतो. अशा वेळेस आपल्याला इथे एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकावरती जो बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव तिथं झालाय तो आपल्याला तिथं नियंत्रणात आणायचा आहे. त्यामुळे आपल्या हरभरा पिकाची होणारी फुलगळ आणि मर तिथं नियंत्रणात येईल. तर मग बाजारात अशी कोणकोणती बुरशीनाशके उपलब्ध आहेत ज्याचा काय वापर आपण या फवारणीमध्ये करू शकतो. तर यामध्ये बायर कंपनीचा ॲलिएट आपण वापरू शकतो. याचं प्रमाण आपल्याला 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचंय. त्यानंतर मित्रांनो, धानुका कंपनीचं जिनेट हे जीवाणूजन्य तसंच बुरशीजन्य रोगांवरती चांगलं नियंत्रण आणून देतं. तर हे सुद्धा तुम्ही 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरू शकता. त्यानंतर मित्रांनो, तिसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे रोको. याचं प्रमाण 30 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण वापरू शकतो. तसेच साप आणि अँट्राकॉल यासारखे बुरशीनाशक सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापरू शकतो. तर मित्रांनो, हे झालं बुरशीनाशक. त्यानंतर आपल्याला एका कीटकनाशकाची पण गरज पडणार आहे, कारण या काळात पानं आणि फुलं खाणारे अळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा यानंतर भविष्यात घाटे लागल्यानंतर जी घाटे खाणारी अळी आहे त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे. तर यामध्ये आपण सिजेंटा कंपनीचं इव्हिसंट हे कीटकनाशक वापरू शकतो. याचं प्रमाण 2 ते 3 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला वापरायचे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे नाही मिळालं, इमामेक्टिन बेन्झोएट हा घटक असणारं बाजारातलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. याचं प्रमाण 10 ते 15 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचंय. आणि शेवटी मित्रांनो, जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी, सर्व फुलांचे रूपांतर घाट्यामध्ये होण्यासाठी आपल्याला एक जबरदस्त टॉनिक वापरायचंय. त्यामध्ये आपण सिजेंटा कंपनीचं इसाबेन वापरू शकतो, बायर कंपनीचं ॲम्बिशन, PI कंपनीचं बायोविटा एक्स किंवा टाटा कंपनीचा टाटा बार किंवा कोरोमंडल कंपनीचा फॅन्टॅक प्लस हे सुद्धा एक चांगलं टॉनिक आहे. त्यानंतर मित्रांनो, इसाबेनच्या पुढचा आपण सिजेंटा कंपनीचा क्वांटिस सुद्धा वापरू शकतो. तर तुम्ही यापैकी कुठल्याही एका टॉनिकचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे. सर्वांचे प्रमाण 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचंय. फक्त फॅन्टॅक प्लस याचं प्रमाण 20 ml ने वापरा. आणि जर मित्रांनो तुम्हाला या कॉम्बिनेशन मध्ये एखादा विद्राव्य खत वापरायचं असेल तर यामध्ये तुम्ही 1261 घेऊ शकता किंवा 05234 घेऊ शकता. यांचं प्रमाण 100 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचंय. शक्यतो आपल्याला याची गरज पडणार नाही, कारण की पहिल्या फवारणीमध्ये आपण 1261 दिलेलं असतं. पण जास्त फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये करण्यासाठी आपण इथं 05234 हे विद्राव्य खत वापरू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सदर मी व्हिडिओमध्ये जेवढी औषधं सांगितली त्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचंय, एक कीटकनाशक घ्यायचंय, एक टॉनिक घ्यायचंय आणि गरज असेल तर एक विद्राव्य खत घ्यायचंय. आणि यांची फवारणी करतेवेळी यामध्ये एक सिलिकॉन बेस स्टिकरचा अवश्य वापर करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हरभरा पिकाची दुसरी फवारणी करून घ्यायची. अत्यंत महत्त्वाची अशी फवारणी असते, कारण पहिली फवारणी जरी नाही झाली परंतु दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्या पिकाचे संपूर्ण उत्पन्न ठरलेलं असतं. त्यामुळे या कळी अवस्थेमध्ये ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या. आणि फवारणीसाठी गोड पाणी वापरा, खारट पाणी घेऊ नका, त्यांची रिझल्ट परत मिळत नाही. आणि जर तुम्ही पहिली फवारणी केलेली असेल आणि त्यामध्ये तुम्ही मी सांगितलेल्या कुठल्याही एका बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा टॉनिकचा वापर केला असेल, शक्यतो दुसऱ्या फवारणीमध्ये ते टॉनिक, बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरू नका. तर मित्रांनो, एवढेच होते हरभऱ्याच्या दुसऱ्या फवारणीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन जर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.